So the next topic is the reactions of haloalkane. Haloalkane easily undergoes the substitution reaction. Now what is the substitution reaction? Here the atom or the group of atom is substituted for the other atom or the group of atom. Okay, so here we can say we consider the haloalkane, that is the alkyl halide. So here this halogen is substituted by the other compound. Clear? So this is called as the substitution reaction. Generally the haloalkane easily undergoes the nucleophilic substitution because halogen itself is the nucleophile, so it easily undergoes the nucleophilic substitution. So for this nucleophile another nucleophile gets substituted, so this is called as the substitution reaction. So instead of X, Y get attached, so this is called as the substitution reaction. Okay, there are some examples of reaction. Consider here all are the alkyl halides reactant. आपण इथे रिॲक्शन्स बघतोय. अगोदर आपण प्रिपरेशन मेथड बघितलं की ज्याच्यामध्ये आपण अल्केन प्रिपेअर केलं, हॅलोअल्केन प्रिपेअर केला. नाउ दीज आर द रिॲक्शन्स ऑफ हॅलोअल्केन. सो रिॲक्टंट काय असणार आहे? हॅलोअल्केन असणार आहे. त्याच्याबरोबर हे कंपाऊंड्स रिॲक्ट होणार आहे आणि अजून कुठला तरी वेगळा प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. ओके, सो दीज आर द केमिकल प्रॉपर्टीज. सो RX हॅलोअल्केन अल्किल हलाइड रिॲक्ट विथ द NaOH और KOH. आता NaOH आणि KOH मध्ये न्यूक्लियोफाइल कुठला आहे? तर OH. सो OH इज सबस्टिट्यूटेड फॉर X. क्लियर? सो द रिॲक्शन इज सिम्पल. ROH प्लस NaX. गॉट इट? आणि जर KOH बरोबर रिॲक्शन असते तर ROH प्लस KX. नाउ द नेक्स्ट वन RX अल्किल हलाइड प्लस NaOR. मी इथे मायनस साईन लिहिलं आहे. सो निगेटिव्ह ग्रुप कुठला, न्यूक्लियोफाईल कुठला ह्याच्यामध्ये? OR. सो X इज रिप्लेस बाय OR. सो X इज रिप्लेस बाय OR. सो byproduct is NaX. Got it? This is nothing but the ether. This is alcohol. Now the next one, when alkyl halide react with the silver carboxylate. See, आता हा सिल्वर कार्बोक्सिलेट कसा फॉर्म झाला? RCOOH तुम्हाला माहीत आहे. हा हायड्रोजन जेव्हा सिल्वरने रिप्लेस्ड होतो, मेटल आयनने रिप्लेस्ड होतो, इट फॉर्म्स द सिल्वर कार्बोक्सिलेट. सो याच्यामध्ये निगेटिव्ह ग्रुप कुठला आहे? तर हा. ठीक आहे. सो दिस रिप्लेसेस द X. सो R, देन here O, C डबल बॉन्ड O, R इकडनं अटॅच होणार आहे तो अँड फॉर्म्स AgX. नाउ द नेक्स्ट वन RX प्लस NH3. इट इज द अमोनिया. NH3 मी फक्त असा लिहिलं NH2Hच्या फॉर्ममध्ये. सो हिअर HX गेट रिमूव्ड अँड यू विल गेट हिअर RNH2, दॅट इज द अमाइन. अमाइन्स चॅप्टर जेव्हा आपण बघणार आहोत किंवा अल्कोहोल बघणार आहोत, इथर बघणार आहोत, तेव्हा या प्रिपरेशन मेथडमध्ये असणार आहेत रिॲक्शन. सो हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण यातली प्रत्येक रिॲक्शन पुढे रिपीट होणार आहे. देन RX प्लस KCN. सो हिअर अल्कोहोलिक KCN. सो KX. सो यू विल गेट हिअर RCN. दिस इज कॉल्ड ॲज द अल्काइल सायनाइड. नेक्स्ट वन AgCN. बघा इथे CNच आहे, इथे पण CN आहे. बट वेन अल्किल हलाइड रिॲक्ट विथ द AgCN, दिस सायनाइड ग्रुप इज अटॅच टू द अल्काइल ग्रुप फ्रॉम द नायट्रोजन साइड अँड इट इज कॉल्ड ॲज द आयसोसायनाइड. It is called as the isocyanide. This is also called as the nitrile, cyanide group or nitrile group. This is isocyanide and you will get here AgX. Now the next one, this is nothing but the simple KNO2. So RX plus KNO2, RNO2 plus KX. Here again AgNO2. Okay. So RNO2 plus AgX. Simple reactions are there. So these are the nucleophilic substitution reaction of alkyl halide. The main reaction are SN1 and SN2. ते आपण नंतर बघणार आहोत. पहिल्यांदा आपण ह्या रिॲक्शन्स बघून घेऊयात, केमिकल रिॲक्शन्स बघून घेऊयात. नाउ द नेक्स्ट वन द इलेक्ट्रोफिलिक substitution. See, means alkyl halide undergoes nucleophilic substitution easily, but sometimes they shows the elimination reaction also. Okay, so
एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज द एलिमिनेशन रिॲक्शन? एलिमिनेशन रिॲक्शन नथिंग बट द रिलेटेड विथ द एलिमिनेशन. सो व्हॉट eliminated here, see this is the alkyl halide. इथे काही नाही आहे म्हणजे काय आहे, हायड्रोजन आहेत. सो हायड्रोजन्स अल्किल हॅलाइड जेव्हा अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्ट होणार आहे. आपण अगोदर एक रिॲक्शन बघितली, इथे ॲक्वियस KOH काय फॉर्म होतो, अल्कोहोल फॉर्म होतो. आता इथे कुठला आहे, अल्कोहोलिक KOH. हा एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. हां, अल्कोहोलिक KOH आहे. सो व्हॉट हॅपन हिअर, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. दीज रिॲक्शन कॉल्ड ॲज द बीटा एलिमिनेशन reaction. The first example, elimination reaction is nothing but here the atom or group of atom is eliminated from the reactant to give the another compound. So this is nothing but the elimination reaction. The example is the dehydrohalogenation. D means removal, hydro means hydrogen and halogen. So removal of hydrogen and halogen called as the dehydrohalogenation रिॲक्शन. सो मला सांगा, आता हायड्रोजन रिमूव्ह होतो, हॅलोजन रिमूव्ह होतो, कुठूनही रिमूव्ह होणार आहे का, नाही. तर हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच झालेला असणार आहे त्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम. रिमेंबर, फंक्शनल ग्रुप अटॅच टू द कार्बन ॲटम, दॅट कार्बन ॲटम इज रेफर्ड ॲज अ अल्फा कार्बन ॲटम. नेक्स्ट टू द अल्फा देअर इज बीटा. ठीक आहे. सो अल्फा कार्बनमधून काय रिमूव्ह होणार आहे, हॅलोजन, आणि बीटा हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि बीटा पोझिशनचं काय रिमूव्ह होणार आहे, हायड्रोजन. ओके, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे, अल्फा पोझिशनचं हॅलोजन आणि बीटा पोझिशनचं हायड्रोजन. सो फॉर दिस रिॲक्शन द फर्स्ट कंडिशन, इट मस्ट कंटेन्स द बीटा हायड्रोजन. बघा आता काय होणार आहे, इथला हॅलोजन रिमूव्ह होणार आहे. हॅलोजन रिमूव्ह होईल तो कशाबरोबर रिॲक्ट होणार आहे, पोटॅशियम बरोबर, आणि KX फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता इकडचा बीटा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. बीटा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि तो OH बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि H2O फॉर्म होणार आहे. हो, हा जो B आहे तो मी कॅन्सल केला कारण तो बेससाठी OH म्हणून आपण कन्सिडर केलेला, पण हे जास्त चांगलं लक्षात राहील तुमच्या. आणि रिमेनिंग, आता इथला हायड्रोजन जातो म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन राहणार आहे. इथला हॅलोजन गेला, इकडे एक इलेक्ट्रॉन राहणार आहे. हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होणार आहे. अँड सिंगल बॉन्ड नाव कन्वर्टेड इन टू द डबल बॉन्ड and remaining hydrogen as it is, so it forms the alkene. क्लिअर. ही रिॲक्शन बघूया. आता याच्यामध्ये अल्फा कार्बन कोणता आहे, हा अल्फा कार्बन आहे कारण इथे ब्रोमीन आहे आणि इथे हा जो आहे हा काय आहे, बीटा कार्बन आहे. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. तुम्हाला समजत नसेल तुम्ही स्प्लिट आउट करून लिहिलं स्ट्रक्चर तरी चालणार आहे. सो यू विल गेट हिअर CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KBr प्लस H2O. कसं नसेल समजलं परत दाखवते मी. CH3 हा असा लिहिला मी मॉलिक्यूल, त्याच्यानंतर CH2 असा लिहिला, इथे Br आहे, अल्कोहोलिक KOH आहे. ठीक आहे. सो इथे हायड्रोजन 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 ऑल ओव्हर हायड्रोजन. अल्फा पोझिशन, बीटा पोझिशन, अल्फाचा ब्रोमीन गेला, इकडचा बीटाचा एक हायड्रोजन गेला, इकडचा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि इकडचा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. सो सिंगल बॉन्ड कन्वर्टेड इन टू द डबल बॉन्ड अँड रिमेनिंग हायड्रोजन ॲज इट इज लाईक दिस. ओके, नाव कन्सिडर दिस नेक्स्ट एक्झाम्पल. इथे आपण हे एक्झाम्पल कन्सिडर करूया. सेकंड रिॲक्शन आहे ही. बघा, ब्रोमीन अटॅच झाला आहे, तो कार्बन कोणता आहे, अल्फा. नेक्स्ट टू द अल्फा कार्बन देर इज बीटा. ठीक आहे. सो हेच वरचंच एक्झाम्पल आहे. सो अगेन वी विल गेट हिअर CH2 रिपीट झालं तेच, KBr प्लस H2O. ओके, हे एक एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. इथे बघा, अल्फा कार्बन कोणता आहे, दिस वन इज द अल्फा कारण ब्रोमीन त्याला अटॅच झाला. आता बीटा कोणता आहे, हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. सो सपोज तुमच्यापैकी काही हा बीटा कन्सिडर करून प्रोडक्ट लिहिला आणि हा बीटा कन्सिडर करून प्रोडक्ट लिहिला, तर वेगवेगळे प्रोडक्ट मिळणार आहेत तुम्हाला. पहिल्यांदा आपण हा बीटा कन्सिडर करूया, म्हणजे इकडचा हायड्रोजन आणि इकडचा ब्रोमीन रिमूव्ह करूयात. सो मला काय मिळणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH3. आता मी इकडचा हायड्रोजन आणि हा ब्रोमीन कन्सिडर करते. सो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये दोन प्रोडक्ट आहेत. सो वेन देर आर टू प्रोडक्ट्स, वन इज द मेजर, वन इज द मायनर. नाव विच वन इज द मेजर अँड विच वन इज द मायनर. सो दिस विल बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ Set-Zepf rule. Now according to this rule, the major product
In the dehydrohalogenation, the major product is the product in which there are greater number of alkyl group across the doubly bonded carbon atom. म्हणजेच काय, डबल बॉन्डेड कार्बन ॲटम कन्सिडर करायचं आहे, त्याच्या अक्रॉस ज्याच्यामध्ये जास्त अल्काइल ग्रुप असेल तो काय असणार आहे, मेजर. इथे आपण इथे डबल बॉन्ड आहे, इकडे हा डबल बॉन्ड आहे, इथे एक अल्काइल ग्रुप आहे, इथे एक अल्काइल ग्रुप आहे, इकडे हा एकच अल्काइल ग्रुप आहे आणि इकडे तर अल्काइल ग्रुपच नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत, 1, आणि याच्यामध्ये किती आहे, 2. सो मेजर कोणता असणार आहे, हा असणार आहे मेजर आणि हा असणार आहे मायनर. नाऊ नेक्स्ट रिॲक्शन इज विथ द मेटल्स, विथ द ॲक्टिव्ह मेटल्स. जनरली ॲक्टिव्ह मेटल्स आपण सोडियम आणि मॅग्नेशियम बरोबरच रिॲक्शन कन्सिडर करतो मोस्टली. इट इज इझी टू रिमेंबर ऑल्सो. सो विथ द मॅग्नेशियम आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वेन देर आर रिॲक्शन विथ द मॅग्नेशियम अँड द सोडियम, द कॅटलिस्ट यूज इज ऑलवेज द ड्राय इथर. सो RX + Mg काय फॉर्म करणार आहे, द नोन कॅटलिस्ट RMgX, दॅट इज द ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणतात ह्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट और अल्किल magnesium halide. It is also called as the alkyl magnesium halide. So it is very well known catalyst, most of the reaction मध्ये यूज केला जातो. सो alkyl magnesium halide when react with the alcohol काय फॉर्म होणार आहे याच्यामध्ये, सी मॅग्नेशियम डायव्हॅलंट आहे, सो मॅग्नेशियमला 2 बॉन्ड फॉर्म करायला लागतील. सो इट फॉर्म्स MgOH. मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून निगेटिव्हली चार्ज ॲटम्स बरोबर काय करणार आहे, बॉन्ड फॉर्म करणार आहे. सो रिमेनिंग काय आहे, R एक मिनिट निगेटिव्ह चार्ज ह्याच्यावर आहे. सो इथे CH3 RH फॉर्म होणार आहे आणि इथे OCH3 ॲड होणार आहे. क्लिअर. आता याच्यामध्ये काय आहे, RH फॉर्म होणार आहे आणि इकडे काय होणार आहे, MgX आणि इकडे NH2. सो दीज आर द रिॲक्शन विथ द magnesium metal. Okay, now the next reaction is the next metal reaction with the metal. It is the word synthesis झालेली आहे तुमची. RX alkyl halide, 2 molecules of sodium RX in presence of dry ether. What is the byproduct, 2NaX and higher alkane is formed. Again see the examples, 2NaCl आणि काय फॉर्म होणार आहे, CH3. आता नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित बघा. हा इथे सिमिलर अल्काइल ग्रुप नाही आहेत. ओके, सो देर आर पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग 3 प्रोडक्ट्स. बाय प्रोडक्ट तर सेम असणार आहे, दॅट इज द 2NaBr. डोंट फॉरगेट अबाउट दिस. बट हिअर यू विल गेट द 3 टाईप्स ऑफ प्रोडक्ट. सी, आपण सपोज एखाद्या बीकरमध्ये ही रिॲक्शन घेतोय, राईट. नंबर ऑफ CH3 मॉलिक्युल्स असणार आहेत, नंबर ऑफ C2H5 असणार आहेत. त्यापैकी CH3 जे आहेत काय करणार आहेत, काही CH3 बरोबरच रिॲक्ट होणार आहेत, काही C2H5 बरोबर रिॲक्ट होणार आहेत आणि काही CH3 काय करणार आहे, C2H5 बरोबर रिॲक्ट होणार आहेत. सो आता परत त्याच्यामध्ये प्रश्न आला आहे, कुठला मेजर आहे, कोणता मायनर आहे. सो सेल्फ कपलिंग प्रोडक्ट्स आर द मेजर. स्वतःबरोबर जे रिॲक्ट होणार आहेत म्हणजे CH3 C2H5 ते काय असणार आहेत, मेजर. अँड दिस वन इज द मायनर प्रोडक्ट. ओके, सो दीज आर सम रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड एलिमिनेशन रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता आपण SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन बघणार आहोत.